चंद्रवंशाचं असणारं वर्णन त्या ठिकाणी पुढे आहे। परंतु अंबरीशाच्या वंशामध्ये खट्वांग, दीर्घबाहू बाहू, रघु, अज, राजा दशरथ आणि मग प्रभू श्री रामचंद्र अशी असणारी चरित्र आहेत। पण या अगोदर मात्र अजून एक महत्त्वाचा असणारा अवतार आहे भगवंताचा, आणि तो अवतार म्हणजे भगवान परशुरामांचा असणारा अवतार। हा या अवतारामध्ये भगवान परशुरामांचं असणारं जे स्वरूप आहे अतिशय उग्र स्वरूप आहे महाराज। इतर असणारे अवताराचे मवाळ अवतार आहेत, पण भगवान परशुरामांचं स्वरूप जर पाहिलं तर ते स्वरूप मात्र अतिशय लालबुंद डोळे आणि पाहणारा लांबूनच घाबरून जावा अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ते स्वरूप आहे। हातामध्ये परशु आहे, खांद्यावर धनुष्यबाण आहे। साक्षात प्रभू रामचंद्रांचं असणारं जे स्वरूप आहे तेच स्वरूप भगवान परशुरामांचं आहे। हैहव नावाच्या वंशात अर्जुन नावाचा एक राजा होता। हा राजा अतिशय पराक्रमी होता। दत्त प्रसन्न करून घेतलेले होते त्यांनी। अनेक असणारी वरदान भगवान दत्तांच्याकडून त्यांना प्राप्त झालेली होती। एवढंच नाही, अखंड यश कीर्ती त्याची राहील, कुठल्याही शत्रूकडून त्याचा पराभव होणार नाही अशा सर्व सिद्धी त्याला प्राप्त झालेल्या होत्या। तो या जगामध्ये सूक्ष्म रूपाने कुठल्याही ठिकाणी वावर करू शकतो असं असणारं वरदान भगवंताचं त्याला होतं। आणि अजून महत्वाची गोष्ट, तो सहस्रबाहू होता। सहस्रबाहू भगवान दत्तात्रेयांच्या आशीर्वादानं, म्हणून त्याचं नाव सहस्रार्जुन असं होतं। सहस्रबाहूंचा होता म्हणून सहस्रार्जुन हे नाव पडलेलं होतं। एकदा घडलं असं, आता हा सहस्रार्जुन किती सामर्थ्यवान होता। नर्मदेच्या जलामध्ये संचार करत असताना त्याला असं वाटलं की अजून ह्यापेक्षा उंच स्तर असावा पाण्याचा, म्हणून त्यांनी पाणी अडवलं। पाणी किती अडलं गेलं असेल, कारण आपल्यासारखे त्याला दोनच हात आहेत का? सहस्रबाहू येतो, अशा हजारो हातांनी त्यांनी ते पाणी अडवलं, जणू काही बांधच घातला आणि पाण्याचा स्तर उंचावला। त्या काठावर असणारी सर्व जी ठिकाणं होती सर्व ठिकाणं पाण्याखाली गेली। ऋषी मुनींचे असणारे आश्रम असतील, आसमंतापर्यंत एका अर्थानं त्यानं वर्णन केलंय की आसमंतापर्यंत तो स्तर उंचावला आणि त्या पाण्यात तो मुक्तपणे विहार करतोय। घडलं असं, त्याच वेळेला नर्मदा तटावर रावण भगवान महादेवांची तपश्चर्या करायला बसलेला होता आणि रावणाच्याही आश्रमात पाणी शिरलं। आता हे काय झालं म्हणून त्याला माहिती झालं की सहस्रबाहूंनी पाणी अडवलं आणि म्हणून त्या ठिकाणी तुमच्या आश्रमात पाणी शिरलं। राग आला रावणाला, जरी तपश्चर्या करायला बसला होता तरी राक्षस होता ना। राग आला त्याला, नर्मदेच्या जलामध्ये प्रवेश केला आणि सहस्रबाहूला त्याने ललकारलं, ए तुझ्या मनासारखं वागतोय, वेड्यासारखं काय करतोय? इथं तपश्चर्याला बसलोय माणूस, माझी तपश्चर्या भंग झाली, एवढ्या पाण्याचा स्तर उंचावून काय करायचंय तुला? सहस्रबाहूनं दुर्लक्ष केलं त्याच्याकडे, त्याला माहिती होतं रावण आहे म्हणून, पण तरीही दुर्लक्ष केलं। पुन्हा रावणाने त्याला चेतावणी दिली, पुन्हा दुर्लक्ष केलं। पण रावणाने मात्र त्याला आता युद्धासाठी ललकारलं, म्हणे तुला एवढा उन्मत्त आहे ना, तू स्वतःला खूप मोठा समजतोस, खूप सामर्थ्यवान समजतोस का? मग सामर्थ्य असेल तुझ्यात तर युद्ध कर माझ्याशी। सहस्रबाहू म्हणे, आई जरी उलटलो तरी सुद्धा तुला जागा नाही सापडणार पळायला। रावण म्हणतो, स्वतः एवढा बुद्धिमान आहे का तू? एवढा सामर्थ्यवान आहे का? मग युद्ध करणार माझ्याशी। सहस्रबाहू मागं फिरला, रावणाला उचललं आणि आपल्या नगरीमध्ये नेलं। माहिष्मती नावाची नगरी सहस्रबाहूची, आणि त्या नगरीमध्ये नेलं। एखाद्या उन्मत्त झालेल्या वानराला पकडून जसं कोंडून ठेवतो मध्ये, तसं रावणाला कोंडून ठेवलं होतं त्याने, एवढं सामर्थ्यवान होता तो। पुढे मात्र एका ऋषींच्या मध्यस्थीनं सोडलंही रावणाला, पण तेही अगदी अपमान करून सोडलं होतं। एवढा सामर्थ्यवान असणारा हा सहस्रबाहू